नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी या पुस्तकामधील पाठ क्रमांक 13 कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य यामधील घटक कार्बनचे अस्फटिकी अपरूपे, दगडी कोळसा, चारकोल, कोक यांचे गुणधर्म, उपयोग याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. कार्बनची अस्फटिकी अपरूपे नॉन क्रिस्टलाइन ॲमॉर्फस फॉर्म्स या स्वरूपातील कार्बनच्या अणूची रचना ही नियमित नसते. दगडी कोळसा, कोक ही कार्बनची अस्फटिकी रूपे आहेत. 1. दगडी कोळसा. दगडी कोळसा हे एक जीवाश्म इंधन असून यामध्ये कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन असतात. यात थोड्या प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फरही असतात. हा स्थायू रूपात सापडतो. याचे 4 प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. पीठ. कोळसा तयार होतानाची पहिली पायरी म्हणजेच पीठ तयार होणे होय. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त व कार्बनचे प्रमाण 60% कमी असते, म्हणून यापासून कमी उष्णता मिळते. लिग्नाईट. जमिनीच्या आत वाढता दाब व तापमान यामुळे पीठचे रूपांतर लिग्नाईटमध्ये झाले. यामध्ये कार्बनचे प्रमाण सुमारे 60 ते 70% असते. कोळसा तयार होण्याची दुसरी पायरी म्हणजेच लिग्नाईट होय. बिटुमिनस. कोळशाच्या निर्मितीच्या तिसऱ्या पायरीत बिटुमिनस तयार झाला. यात कार्बनचे प्रमाण सुमारे 70 ते 90% असते. अँथ्रासाइट. कोळशाचे शुद्ध स्वरूप म्हणून अँथ्रासाइट ओळखला जातो. हा कोळसा कठीण असून त्यात कार्बनचे प्रमाण सुमारे 95% असते. म्हणजेच कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण जितके जास्त तेवढी उष्णता अधिक प्रमाणात मिळते. हे आपणाला या 4 प्रकारावरून दिसून येते. यात अँथ्रेसाइट हा कार्बनचे प्रमाण जास्त असल्यामुळे उष्णता जास्त प्रमाणात देतो. त्याच्या खालोखाल बिटुमिनस हा उष्णता देतो. त्याच्या खालोखाल लिग्नाईट हा उष्णता देतो आणि सर्वात कमी पीठ म्हणजेच पावडरयुक्त असणारा कोळसा उष्णता देत असतो. म्हणजेच कार्बनच्या टक्केवारीनुसार मिळणाऱ्या उष्णतेचे प्रमाण आपणाला आढळते आणि यावरूनच कोळशाचे हे 4 प्रकार म्हणजेच पीठ, लिग्नाईट, बिटुमिनस आणि अँथ्रेसाइट हे दगडी कोळशाचे 4 प्रकार पडलेले आहेत. 2. चारकोल. प्राण्यापासून तयार होणारा चारकोल हा प्राण्यांची हाडे, शिंगे इत्यादीपासून तयार करतात. तर वनस्पतीपासून तयार होणारा चारकोल हा लाकडाच्या अपुऱ्या हवेत केलेल्या ज्वलनापासून तयार होतो. कोळशाचे उपयोग. 1. कारखान्यात व घरामध्ये कोळसा इंधन म्हणून वापरतात. 2. कोक, कोल गॅस व कोल टार हे पदार्थ मिळवण्यासाठी कोळशाचा वापर करतात. 3. विद्युत निर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये कोळसा हे एक इंधन म्हणून वापरले जाते किंवा वापरतात. 4. जलशुद्धीकरण तसेच सेंद्रिय पदार्थाच्या शुद्धीकरणासाठी चारकोल हा कोळसा वापरतात. अस्फटिकी अपरूप. 3. कोक. दगडी कोळशापासून कोल गॅस काढून घेतल्यावर उरणाऱ्या शुद्ध कोळशाला कोक असे म्हणतात. या कोकचे उपयोग. 1. घरगुती इंधन म्हणून वापरले जाते. 2. शपनकारक म्हणून कोकचा उपयोग करतात. 3. वॉटर गॅस CO+H2 व प्रोड्युसर गॅस CO+H2+CO2+N2 ह्या वायुरूप इंधनाच्या निर्मितीत कोकचा उपयोग करतात. बाजूच्या आकृतीमध्ये कोक दाखवलेला असून
त्यापासून वॉटर गॅस आणि प्रोड्युसर गॅस कसे तयार करतात याच्या आकृत्याही दाखवलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या कार्बनच्या अस्फटिकी अपरूपामध्ये दगडी कोळशाचे प्रकार अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीट तसेच चारकोल आणि कोक या 3 प्रकाराविषयी आणि त्यांचे गुणधर्म आणि उपयोग याविषयी सविस्तरपणे माहिती आपण पाहिली. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.